अशी कधी तुमच्याकडे केस आली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एकदा प्रेडिक्शन दिलंय, तसं घडलंय आणि नेक्स्ट टाईम जेव्हा आला त्यावेळी थोड्या लाईन्स चेंज झालेल्या आहेत? ॲक्च्युली मी प्रत्येक वेळेला सांगतो की मी एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की नथिंग इज इम्पॉसिबल. हम्म. एखाद्या हातामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी दिसत असतात ना आणि त्यावेळी ते योग पण दिसत नसतात, परंतु मंत्राच्या साह्याने आणि प्रॉपर गायडन्समुळे तुम्ही त्या गोष्टी बदलू शकता अप टू सर्टन डिग्री. आणि म्हणून मी असं म्हणत असतो की आता जस्ट एक 2-3 दिवसापूर्वी माझ्याकडे एक माणूस आला होता आणि बायकोला घेऊन आला होता आणि दोघांची हात दाखवायचे होते आणि त्या माणसाच्या हातामध्ये साधारण 1.5 ते 2 वर्षात नोकरी जाण्याचे 100% चान्सेस होते. म्हणजे त्याचं करिअर पूर्णपणे संपायला आलेलं होतं. तो मला खोदून खोदून सारखा विचारला की सर माझं 10 वर्ष तरी नोकरीत टिकेल का? मला खोटं बोलायला पण आवडत नाही आणि इतकं कटू सत्य सांगायला पण भीती वाटते. तो मला सारखा सांगा की मुलं माझी लहान आहेत आणि कमीत कमी 10-12 वर्ष मला नोकरीची गरज आहे, त्यानंतर तर ठीकच आहे. तर मी त्याला असं फटकन नाही सांगू शकतो की 1.5 वर्षामध्ये 2 वर्षात तुझी नोकरी जाणारच आहे. मी त्याला वारंवार हे सांगतो की बाबा तुझे हे ग्रहदोष असे आहेत आणि हे तुला मी मंत्र सजेस्ट करतो, ते तू मंत्र म्हण आणि त्याच्यानंतरचा इफेक्ट चांगला असू शकतो. पण वारंवार डीप केलं ना तर मग मी त्याला म्हटलं की बाबा तुला वाईटच ऐकायचं असेल तर काय होईल माहिती आहे का, की फक्त जर का मी निगेटिव्ह प्रेडिक्शन आत्ताच्या तुझ्या हाताप्रमाणे दिले ना तर तू फार प्रचंड डिप्रेशनमध्ये जाशील. बर. आणि मग मी जे सांगितलेले उपाय ते तू करण्याच्या मनस्थित पण राहणार नाहीस आणि मग तू चेंज नाही करू शकणार. पण मला हा कॉन्फिडन्स आहे, म्हणजे माझे काय स्वतःचे बनवलेले मंत्र नाही आहेत, हे शास्त्रात सांगितलेले मंत्र जे लोकांना फळतात. करेक्ट. तर जर मी मंत्र सांगतोय तर तू समजून जा की तुला मंत्र सांगतो तुला फायदा होणारच आहे. आणि जेवढा तू पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माइंडमध्ये राहशील तेवढा त्या मंत्राचा फायदा चांगला होईल. जेवढा तू श्रद्धेने करणार तेवढा त्या मंत्राचा फायदा चांगला होणार. आणि मी अशी अनेक उदाहरणं बघितली माझ्या लाईफमध्ये की ज्या ठिकाणी योग नाहीत पण तो माणूस अतिशय प्रयत्न करतो आणि ती गोष्ट घडून येते.